क्या आपको डेक्कन क्वीन एक्सप्रेस के बारे में पता है? आइए हम बताते हैं। 1930 मध्ये मुंबई आणि पुणे येथील लोकांना जोडण्यासाठी या ट्रेनचं उद्घाटन करण्यात आलं होतं. लांब पल्ल्यावर ओढण्यासाठी इलेक्ट्रिक इंजिन असलेली पहिली गाडी म्हणजेच डेक्कन क्वीन. तर हा आहे आपल्या डेक्कन क्वीनच्या लोको पायलट. चला यांना विचारूया. इसका 96 बर्थडे और उसमें ज्यादा जो लोग फैन है ना, ये मैंने अभी देखा है पहली बार। हमारा सेलिब्रेशन वाला सरप्राइज आपको कैसा लगा? सरप्राइज बहुत बढ़िया, इतनी उम्मीद नहीं थी कि इतने लोग भी रेल फैन में है। आता आम्ही पॅसेंजर्सला विचारूया. आपल्यासोबत आहे डेक्कन क्वीनची पॅसेंजर, विचारूया त्यांचं काय म्हणणं आहे या गाडीबद्दल. नमस्कार, माझं नाव दीप्ती खटाव आहे. मी 93 पासून अप अँड डाऊन करते आणि आज 96वा वर्ष वाढदिवस आहे डेक्कन क्वीनचा. आपल्या गौरवशाळी म्हणजे असं उत्साह सेलिब्रेशन आहे. बहुत अच्छा एक्सपीरियंस है, तो कोई प्रॉब्लम नहीं, कभी कोई परेशानी नहीं। 22 साल हो गया ट्रैवल कर रहा। या गाडीत प्रवास करणं म्हणजे एक ऐतिहासिक आपण म्हणतो ना, तसा विषय आहे हा. प्रवास करणं टोटली डिफरंट तुम्हाला एक्सपिरियन्स भेटेल आणि या गाडीचा वाढदिवस आम्ही नेहमी साजरा करतो. इस ट्रेन से मैं 17-18 साल से ट्रैवल कर रहा हूँ। 3 बजे मेरा कॉलेज खत्म होता था, मैं वेट करता था 2 घंटे इस ट्रेन के लिए। ट्रैवलिंग विद दिस ट्रेन इज लाइक अमेजिंग, इट्स लाइक मॅजिक। तुम्हाला अजून काय असं वाटतं की या गाडीमध्ये चेंज व्हायला पाहिजे या काही इम्प्रूव्ह होऊ शकतं? चेंज म्हणून काय नाही, आपण टायमिंग वर आणायला पाहिजे तेवढं महत्वाचं आहे. कारण रेग्युलर डेली प्रवास जे आम्ही करतो ऑफिससाठी, त्याच्या टायमिंग साठी आम्हाला खूप प्रॉब्लेम्स होतात. टायमिंग वर आणावं म्हणजे सगळ्यांनाच कम्फर्टेबल, सगळ्या इझिली पोहोचू शकतात. लेडीज लोकांना पण परत जायचं असतं, येऊन जाऊन प्रवास सगळ्यांना. तेवढीच अपेक्षा आहे की परत पूर्वीसारखी गाडी व्हावी टायमावर, ते महत्वाचं आहे आमच्यासाठी. सर्व प्रवाशांना हार्दिक शुभेच्छा. आणि हे बघा विस्तारूमचा प्रवासी. तर आता तुम्हाला कोणीतरी विचारलं ते ग्रीन कलरचे एक्सप्रेस कोणते आहे सेंट्रल लाईनमध्ये, तर त्यांना हे रील पाठवा. फॉलो फॉर मोर सच कंटेंट.